आली आहे मी समर्थला घ्यायला. पाऊस आहे थोडा, रेनकोट घातलाय. सध्या खूपच पाऊस पडतो यार. समर्थ रेनकोटमध्ये किती क्यूट दिसतो ना, एकदम जादूच. काय घेतलं आधी दाखव आता. गुड आहे का बॅड आहे? तरी पण घेतलं ना. टीथ खराब होणार उद्या. उद्या किडू येणार टीथमधून. तर इकडे समर्थला स्कूलमधून फ्लॅग कलरिंग करण्यासाठी दिला होता आणि घरी आल्या त्याला तोच कलर करायचा होता. सो आल्या लगेच त्याने स्टार्ट केला. त्याला मी काही इंटरफेअर करत नाही त्याच्यामध्ये. त्याच्या हिशोबाने त्याला जसं जमेल तसं मी त्याला कलर करतो. बोल मी त्यालाही कलरिंग आवडते. नको देऊ, कलर कर छान. केलंय मी, आईने केलं ना. कोणी कलर केला सांग पटकन. मला देतो का तुझा फ्लॅग? मग असं फोल्ड करून दाखव व्यवस्थित. आणि काय म्हणणार टीचरला देणार आणि टीचर काय सांगणार? फ्लॅग घ्या तुम्हाला असं म्हणणार. पकड आधी आज माझ्याकडे बघ. हां हाय. आपण काय बनवत आहोत? ट्राय कलर कॅप. हे आहेत आपल्याकडे ऑरेंज, ग्रीन अँड व्हाईट कलरचं पेपर. कट कट कट. ऑरेंज कुठे? ऑरेंज आणि व्हाईट. गुड बॉय. तुझ्या टीचरचं नाव काय सांग? अजून 3 टीचर. बर. तुझी फेवरेट टीचर कोण आहे? नाव सांग. सगळे टीचर फेवरेट आहेत. हो. आणि तुझ्या फ्रेंडची नावं काय? फ्रेंड किती फ्रेंड आहेत तुला? किती? हां त्यांची नावं सांग पटापट मला. काय नाव आहेत त्यांची फ्रेंडची? श्लोका, सात्विक, अजून लक्ष्मी, अजून ओनली 4. ही तुला कॅप बनवायला लावले, मला नाही. छान कॅप आहे. समून नेकलेस बनवते बाबांसाठी. ए तिरंगा रेडी, ट्राय कलर रेडी. ये असं ना, रेडी. आता आपण त्याच्यावर हे करणार. ये इकडे. आता तुझ्या टोपी काढू. ये लवकर आहे. तुझे मेजरमेंट घेऊ. नाही बाबा बघतात तुला कसं येते ते बघतात. मेजरमेंट करतात. ये इकडे ये. इथे बस. हे खूप बिग होत आहे का बाबा? सो फायनली मी जॉईन करतोय आता. वरचा कलर ऑरेंज, हा दोन्ही मॅच असा. ओके. 14 ऑगस्टला समर्थच्या स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन होतं. तिथेच मी त्याला इकडे ड्रॉप करण्यासाठी आली होती. आणि आज थोडंसं स्कूल डेकोरेशन बघून समर्थही शॉक झाला होता, कारण हे सगळं त्यांच्यासाठी पहिल्यांदाच आहे. बिकॉज दिस इज नर्सरी ओनली. आणि इकडे सगळे मुलं असे छान बसले होते. मी जस्ट कॅपवर नेम टाकण्यासाठी गेली होती, तर मी बघितलं आतमध्ये मुलं छान बसले होते आणि स्कूलचं डेकोरेशन खूप सुंदर होतं. सो मी क्लिप्स शूट केले, कारण छान वाटत होतं. आपल्याला आपली स्कूल आठवते तसं झालं होतं मला त्या टायमाला. आणि इकडे सगळे पॅरेंट्स आपले पोरांना, आपल्या चाइल्ड्सना घ्यायला आलेले होते. ही एकच अशी जागा असते जिथे सगळे वेळेच्या आधी पोचतात, कारण सगळ्यांना आपल्या आपल्या मुलांना भेटण्याची, घेण्याची घाई झालेली असते. आणि त्यातल्या त्यात स्कूल 10 मिनिट्स लेट सुटली, त्यामुळे जास्तच गर्दी. आणि सगळे पॅरेंट्स चिंता करत होते की का लेट झाले. बट मुलांचं सेलिब्रेशन आतमध्ये सुरू होतं. सगळे हॅपी होते, छान होते. टीचर्स सगळ्या खूप सुंदर सेलिब्रेट करतात सगळे सण. त्या हिशोबाने आतमध्ये खूप छान चालू होतं, त्यामुळे मुलंही एन्जॉय करत होते. आणि नंतर इकडे आम्ही टीचर्ससोबत मुलांचे काही फोटोज घेतले आणि असं इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला. आणि समजतं कुठे तू झोप झाली का तुझी? नो, अजून झोपायचंय तुला? आज संडे आहे का? मग स्कूलला नाही जाणार तू आता? सुट्टी आहे. पण आज संडे नाही, आज इंडिपेंडन्स डे, सॅटरडे. सो हॅलो, वेलकम, हाय, गुड मॉर्निंग and happy Independence Day you all guys. It's 18th Independence Day. Don't show your tongue baby, please. Don't. Bad thing. Look at me out. We are going to
सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे. ये कुठे चाललो आपण? फ्लॅग होस्ट बघायला चाललो. ओके बाबा काय आपण आता फ्लॅग होस्ट बघायला चाललो. आज काय आहे? 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे. ओके बाय बाय. इकडे आम्ही गेलो होतो आमच्या एरियामधील फ्लॅग होस्टिंग बघण्यासाठी, पण खूप पाऊस होता मॉर्निंगपासून आणि आम्हाला जाईपर्यंत फ्लॅग होस्टिंग होऊन गेला होता. पण तरी मी समर्थला दाखवण्यासाठी घेऊन गेली होती आणि तो हॅपी होता. ॲटलिस्ट ते चांगलेच झालं, कारण गर्दी नव्हती. गर्दीत त्याला आवडलंही नसतं. आणि इकडे मी त्याला असा फ्लॅग होस्ट दाखवला जो की त्याला काही समजतही नव्हतं, पण still त्याला मजा येत होती. त्यानंतर आम्ही गेलो थोडी ग्रॉसरी शॉपिंग करण्यासाठी रिलायन्स मार्टमध्ये. तिकडे जाऊन थोडंफार काय घ्यायचं ते घेतलं. गर्दी होती खूप जास्त, मला खूप काही रेकॉर्ड नाही करता आलं नंतर बिलिंग वगैरे, पण मी थोडंफार क्लिप्स शूट केल्या होत्या. जिकडे समर्थ थोडे सॉफ्ट टॉईज वगैरे आणि काय किचनचं सेक्शन बघत होता, जे की त्याला खूप आवडतं. युटेन्सिल्स अँड ग्रॉसरी अँड तेवढं सगळ्या गोष्टी तिथल्या. आणि इकडे तो फिरत होता, मज्जा करत होता. खूप गर्दी खालच्या सेक्शनमध्ये होते म्हणून आम्ही आधी वरती आलो होतो आणि इकडे एवढी काही गर्दी नव्हती. आणि समर्थ थोडंफार मज्जा करत होता, ते की त्याला आवडत होतं. तिकडे कसं असतं ना, लहान मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे आपण करून द्यायचं असतं. कारण काय होतं, आपण जर त्यांना प्रत्येक गोष्टीत रोकटोक केली ना की त्यांचा कुठे ना कुठे कॉन्फिडन्स थोडा कमी होऊन जातो आणि पुढे जाऊन ते लोक बोलण्यासाठी घाबरतात. बोलू की नको, आपण बोललो तर आपल्याला कोणी ओरडेल का, कोणी बोलेल का, ही एक भीती त्यांच्या मनात कायम बसून जाते. त्यामुळे आपल्याला त्यांना प्रत्येक गोष्टीत आपलं मत त्यांच्यावर नाही लादायचं. त्यांना त्यांच्या हिशोबाने जे हवं आहे तसं हवं आहे करून द्यायचं. आपण फक्त लक्ष ठेवायचं असतं, गाईड करणं गरजेचं आहे. कुठे चुकतोय, कुठे रॉंग आहे, काय कसं चाललंय ते बघणं आपल्याला गरजेचं, पण नॉट एव्हरी टाइम. कुठे आलो सांग पटकन, काय घ्यायचंय तुला? कोणती साबण? वेगळी? कोणती वेगळी साबण? क्लोज युअर आईज. समर तुझ्यासाठी छोटूसा बॅडवाला सरप्राईज आहे. ओके, हँड्स पुढे करा. दिस इज फॉर यू. वन फॉर यू, वन फॉर मी. आईला कोणतं देतोय? इंडिपेंडन्स डेच्याच दुपारी सोसायटीमधले नेबर्सकडे एक पूजा होती. तिकडे आम्ही गेलो होतो. तिथेच त्यांनी लंच ठेवलं होतं. लंच तर खूप डिलिशियस होतं. समर्थ लंच एन्जॉय करत होता ॲज युज्युअल. खीर आणि गुलाबजाम त्याचं फेवरेट. इकडे सोसायटीतले बॉईज छान स्टेप्सवर बसून डिनर एन्जॉय करत होते आणि इकडे काही फोटोज आमचे.